अपकमिंग ब्राइड्स, लग्नाच्या आधी या 5 स्किन केअर मिस्टेक अजिबात करू नका, नाही तर खूप पश्चाताप होईल. खूप वेळा माझ्या सलॉनमध्ये ब्राइड्स येतात आणि एकच कंप्लेंट करतात की माझ्या लग्नाला 5-6 दिवस बाकी आहे आणि चेहऱ्यावर पिंपल आलेत, स्किन डल दिसते आणि मेकअप टिकत नाहीये. आणि मी त्यांना एकच प्रश्न विचारते, अलीकडे कोणतं नवीन स्किन केअर प्रोडक्ट ट्राय केलं का? तर बहुतेक वेळा त्यांचं आन्सर हो असतं. वेडिंगच्या 1 आठवड्यापूर्वी ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी ब्राइड्स न्यू फेस पॅक, पिल्स, स्क्रब किंवा होम रेमेडीज ट्राय करतात. आणि हे खूप रिस्की असते, कारण स्किन त्या प्रोडक्टची सवय नसते. यामुळे स्किनवर रेडनेस, इरिटेशन, ब्रेकआउट्स किंवा रॅशेस येण्याचे चान्सेस असतात आणि लग्नाच्या दिवशी मेकअप केकी किंवा पॅची दिसू शकतो. म्हणून वेडिंग वीक मध्ये या 5 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, नवीन स्किन केअर प्रोडक्ट अजिबात ट्राय करू नका. दुसरी, हार्ड स्क्रब टाळा, हेवी एक्सफोलिएशन करू नका. तिसरी, रॅन्डम किचन रेमेडी वापरू नका. चौथी, स्किनला प्रॉपर हायड्रेशन द्या आणि जेंटल मॉइश्चरायझर वापरा. आणि 5वी, सनस्क्रीन रोज लावायला विसरू नका, नाहीतर टॅनिंग ब्राइडल ग्लो खराब करते. खरं सांगायचं तर ब्राइडल ग्लो ओव्हरनाईट मिळत नाही. तो प्रॉपर रुटीन, प्रोफेशनल केअर आणि सेफ स्किन केअर मुळे मिळतो. जर तुम्ही अपकमिंग ब्राइड्स असाल तर कमेंट सेक्शन मध्ये ब्राइड असं टाईप करा. मी तुम्हाला ब्राइडल स्किन केअर साठी प्रॉपर गाईड करेल.